लोकसभेच्या निवडणुकीनंतर निकाल काय येणार याची सर्वसामान्य जनतेला जेवढी उत्सुकता आहे तेवढी उमेदवार आणि राजकीय नेत्यांना सुद्धा उत्सुकता असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानंतर मात्र अनेक ठिकाणी एक्झिट पोल आलेले आहेत. एबीपी माझा आणि सी वोटर्सचा सुद्धा एक्झिट पोल आलेला आहे आणि त्यानंतर मात्र एक देशामध्ये मोदींचं सरकार पुन्हा येईल अशा प्रकारचा त्यामध्ये आपल्याला एक संदेश मिळतोय. तर दुसरीकडे मात्र महाराष्ट्रात संघर्ष करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत रक्षा खडसे आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल तुम्ही? सी वोटर, एबीपी माझा आणि सी वोटरचा एक्झिट पोल पाहिला असेल, काय पहिली प्रतिक्रिया आपली? आज आनंद आहे कारण की कालपासनं जो एक्झिट पोल आपण सगळ्या चॅनलवर बघतो आहे, तर नक्कीच एनडीए म्हणजे मोदी सरकार जवळपास 350च्या वरती आज जागा दाखवल्या जात आहे. तर निश्चितच 2014 असेल, 2019 असेल, त्याच्यापेक्षा ह्यावेळेस एनडीएच्या जागा वाढलेल्या आहे. तर याच्यावरनं हे चित्र स्पष्ट आहे की तिसऱ्यांदा परत आदरणीय मोदी साहेब या देशाचे मंत्री बनणार आहे. आणि मला असं वाटतं की जनतेचा जो विश्वास होता आदरणीय मोदी साहेबांवर, तो नक्कीच या मतदानाच्या माध्यमातनं, निवडणुकीच्या माध्यमातनं परत तिसऱ्यांदा जनतेने कौल मोदी साहेबांच्या बाजूने दिलेला आहे. आणि तिसऱ्यांदा इतक्या मोठ्या संख्येने खासदार निवडून जाणे, तर नक्कीच एक चांगल्या दिशेला वाटचाल एनडीए सरकारची, मोदी सरकारची होताना दिसते आहे. आणि याच्यामधनं हे स्पष्ट होतं की भारताचं पुढचं भविष्य हे नक्कीच खूप चांगलं आहे. जे विजन आदरणीय मोदी साहेबांचं आहे, त्या विजनवर लोकांनी विश्वास ठेवून यावेळेस खूप जास्त मतांचा कौल म्हणजे एनडीएच्या बाजूने दिला आहे. कोणत्या मुद्द्यांवरती लोक मोदींकडे वळले असं वाटतंय तुम्हाला? आपण बघितलं असेल की जे सर्वसामान्य जनतेचे जे विषय आहे, खास करून जी गरीब जनता आहे, त्यांना आज मोफत धान्य पुढच्या 5 वर्ष पर्यंत मोफत द्यायचं सरकारने ठरवलंय. कोविडपासनं ते सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर आज जे विरोधक एवढ्या दिवसापासून ओरडत होते की रोजगाराची संधी नाहीये, पण आपण बघितलं असेल की 2014 नंतर आदरणीय मोदी साहेबांनी बँकेच्या माध्यमातून मुद्रा योजना असेल, स्टार्टअप योजना असेल, ह्या योजनेच्या माध्यमातून देशातल्या युवकांना स्वतःच्या पायावर उभं राहायची संधी दिली की ज्या माध्यमातून ते रोजगाराची निर्मिती करू शकतात. आणि आज खूप मोठा जो वर्ग युवकांचा आहे, तो आज मोदी साहेबांसोबत राहिला. ह्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल की युवकांचं मतदान सुद्धा यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला म्हणजे एनडीएला मिळालेला आहे. जो फर्स्ट टाइम वोटर आहे, त्याने जे भारताचं फ्युचर बघितलेलं आहे किंवा जो भारतासाठी विचार करतो आणि जे कंपॅरिझन इतर देशांचं आणि भारताचा आज बघतो, जो मागचा इतिहास जर भारताचा बघितला, तर नक्कीच आज युवकांना पण आशा आहे की जर ह्या देशाचं फ्युचर जर कोणाच्या हातात असेल, तर आदरणीय मोदी साहेबांच्या हातात आहे. तो एक मोठा विषय यावेळेस आपल्याला बघायला मिळाला. खास करून मी महिलांचं खूप खूप मनापासून आभार मानेल की ह्यावेळेस महिलांची टक्केवारी ही मतदानामध्ये वाढलेली आहे. कारण की ग्रामीण भागामध्ये सुद्धा 2014 पासनं जे मोहीम आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलं होतं की ग्रामीण भागातली महिला सुद्धा ही सक्षम झाली पाहिजे आणि तिला सक्षम करायसाठी बचत गटांच्या माध्यमातून, वेगळ्या योजनांच्या माध्यमातून गाव पातळीमध्ये पण महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न जो केलेला आहे, म्हणून यावेळेस महिलांचं सुद्धा मतदान वाढलेलं आहे. जो 33% आरक्षणचा विषय मोदी साहेबांनी यावेळेस लोकसभेमध्ये आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जो मार्गी लावला, तर त्याच्यामुळे सुद्धा आज महिलांना कुठे ना कुठे विश्वास आहे की भविष्यामध्ये या देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आज महिलांचा सुद्धा खूप मोठा सहभाग वाढणार आहे. शेतकऱ्यांचे आपण विषय बघू शकतो की आज शेतकऱ्यांसाठी पण आज जरी विरोधक म्हणत असेल की शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, पण आपण बघा की बऱ्याचशा गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या वेगळ्या माध्यमातून मदत करायचा प्रयत्न आदरणीय मोदी सरकारने ह्या मागच्या 10 वर्षामध्ये केलेलाच आहे. तर हे सगळे वेगळे विषय आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या देशातलं खूप मजबूत झालेलं आहे. कारण की कोणत्याही देशाचा विकास जो आहे तो इन्फ्रास्ट्रक्चरवर पण खूप मोठा अवलंबून असतो. आधी आपल्याला सिंगल रोड जो आपण हायवे त्याला म्हणायचो,
तो रस्ता जरी दिसून गेला आज खूप मोठं, म्हणजे त्यावेळेस आपल्याला वाटायचं की आज रस्ता इथे दिसतोय, पण आज ह्या 10 वर्षामध्ये परिस्थिती बघा की ग्रामीण भागामध्ये पण आज सिंगल लेन 2 लेनचे रस्ते हे खूप मोठ्या प्रमाणात झालेले, नॅशनल हायवेचे कामं आज खूप मोठ्या प्रमाणात झालेले. म्हणजे देशातलं असं एकही कोपरा किंवा एकही जिल्हा तालुका नसेल जो नॅशनल हायवेशी कनेक्टेड झालेला नसेल. आज एवढा मोठा बदल हे लोकांना जाणवतोय, दिसतोय, आणि त्याच्यामुळे आज लोकांनी मोदी साहेबांच्या बाजूने कौल दिला. ताई, एक प्रश्न असा आहे की एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये होते, शेवटी त्यांनी जाहीर केलं की मी भाजपच्या वाटेवरती आहेत. त्याचा तुम्हाला फायदा झाला असं वाटतं या सगळ्यामध्ये? नक्कीच ह्या निवडणुकीमध्ये नाथाभाऊंचा फायदा झालेलाच आहे. कारण की त्यांनी ह्यावेळेस फ्रंटवर येऊन काम केलेलं आहे माझ्यासाठी. आणि बरोबरीने गिरीश भाऊ असतील, महायुतीचे सगळे आमचे आमदार असतील, पदाधिकारी असतील, सगळे कार्यकर्ते असतील, सगळ्यांनी यावेळेस खूप मेहनत घेतलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्या मेहनतीचं फळ हे आपल्याला 4 तारखेला विजयाच्या माध्यमातून दिसेलच. पण दुसरीकडे भाजपला त्यांचा फायदा झालेला दिसत नाही राज्यामध्ये, किंवा महाविकास आघाडीला त्याचा कोणाचा फायदा? एकनाथ खडसेंचा. बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नाथाभाऊ ह्यावेळेस रावेर मतदारसंघातल्याच जागेसाठी त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांनी आधी सुद्धा सांगितलं की मी ह्या जागेसाठी पूर्णपणे प्रयत्न करेल, आणि त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केलेलाच आहे. जर पक्षाने त्यांना जबाबदारी दिली असती तर नक्कीच ते दुसरीकडे पण गेलेच असते. तुमच्यासाठी त्यांनी थेट प्रचार जरी केलेला नसला तरी प्रचार म्हणजे मला असं सांगायचं आहे ह्या माध्यमातून की नाथाभाऊंचा जो काही अनुभव आहे, ते आज 40 वर्ष त्यांना राजकारणात झालेले आहे. त्यांचे बरेचसे जुने संबंध आहेत. त्यांना माहित आहे कोणाला मी फोन केला तर तो काम करू शकतो, किंवा ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना जाणीव आहे. त्याच्यामुळे त्यांनी आज एका ठिकाणी जरी बसून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जरी केल्या असेल, पण त्याचा परिणाम नक्कीच आपल्याला दिसलेलाच आहे चांगल्या शेवटच्या टप्प्यात पद्धतीने. तुम्हाला फायदा झाला का? नक्कीच, मी तेच सांगते, फायदा झालेलाच आहे. आज बघा, एक मतदान जोडायसाठी आपण प्रयत्न करत असतो. आज माझ्या मतदारसंघामध्ये 2 शिंदे गटातले आमदार आहेत. त्यांनी सुद्धा खूप पूर्णपणे ताकदीने काम केलेलं आहे. इथे आमचे स्थानिक वाद होते, पण इथल्या आमदारांनी पण ते बाजूला ठेवून शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी काम केलं. आज राष्ट्रवादी अजितदादांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी काम केलेलं आहे. मनसेचे असतील, रिपाईचे असतील, सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या घटक पक्षातल्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे, काम केलेलं आहे. आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे बूथ प्रमुख आज आपण बघू शकतो की बिचाऱ्यांनी कारण की शेवटी हे सगळं करत असताना बूथ प्रमुख आमच्यासाठी फार महत्त्वाचा असतो, कारण की तो मतदान काढणारा वर्ग असतो. त्यांनी आज मतदान काढलेलं आहे. आज बजरंग दल असेल, त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि मला तर त्यांचे खूप कौतुक करावंसं वाटतं की ह्यावेळेस त्यांनी खूप फ्रंटवर येऊन काम केलं, की ह्यावेळेस कारण की त्यांची पण इच्छा होती की या देशासाठी आम्हाला काम करायचं आहे. त्याच्यामुळे असे अनेक लोक आहे की त्यांनी पुढे येऊन ह्यावेळेस काम केलेलं आहे. सरकारने जो काही विकास केला आणि त्यामुळेच खरं तर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा तुम्ही विश्वास व्यक्त केलाय. महाराष्ट्रात मात्र हा निकष लागू पडला नाही असं दिसतंय. महाराष्ट्रात जागा घटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीनं कुठेतरी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. बघा, अजून क्लिअर चित्र नाहीये. जोपर्यंत निकाल हातात येत नाही तोपर्यंत ह्या संदर्भात मला बोलणं उचित वाटत नाही. पण आज आपण बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये पण आज कारण की एक्झिट पोलमध्ये सगळे चॅनल वेगळे वेगळे दाखवतात. आज कुठे 35 जागा पण दाखवत आहे, कुठे 33 दाखवत आहे, कुठे 28 दाखवत आहे. तर अजून म्हणजे रिझल्ट यायचा अजून बाकी आहे. पण विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये पण जास्तीत जास्त जागा निवडून येतील, कारण की महाराष्ट्रामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे काम झालेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आज जागा ह्या ज्या काही निवडून येणार आहेत, तर विकासाच्याच मुद्द्यांवर येणार आहे. फोडाफोडीचं राजकारण पटलं नाही म्हणून महाराष्ट्रात 50-50 वरती आलं. भाजपचा टक्का घसरताना पाहायला मिळतोय. फोडाफोडीचं राजकारण याला नाही म्हणता येणार, कारण की शेवटी सत्तेमध्ये काम करत असताना आज शिंदे साहेबांचे जे आमदार असतील ते आमच्या सोबत आले, अजितदादा आमच्या सोबत आले, तर त्यांनी पण काही विजन ठेवून आज भारतीय जनता पार्टी सोबत युती केलेली आहे. तर नक्कीच त्याचा निकाल जो आता पुढच्या म्हणजे 2 दिवसांनी जो येणार आहे त्या माध्यमातून दिसेलच.
महाराष्ट्रामध्ये तुम्ही सुद्धा असू द्या किंवा स्मिताताई असू द्या, त्यांनी म्हटलेलं की देशासाठी ही निवडणूक आहे, देशाची निवडणूक म्हटलं. मात्र विरोधकांनी हाच मुद्दा लावून धरला की यांनी स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आणि देशाकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत. हा त्याचा राज्यात फटका बसताना दिसतोय. हे बघा, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, देशाचा विकास म्हणजेच जिल्ह्याचा विकास. असं देशाचा विकास असं होत नाही की बाबा जळगाव जिल्ह्याला सोडून दिलं आणि बाकीच्या जिल्ह्यांचा विकास होऊन गेला. आज नक्कीच आपण बघा की आपल्या मतदारसंघामध्ये पण आज नॅशनल हायवेचे कामं पूर्ण झालेले आहे. फक्त आम्ही बोलत नाहीये, तर प्रत्यक्षामध्ये करून दाखवलेले आहे. इथे जे स्थानिक मुद्दे शेतकऱ्यांचे आहेत ते वेळोवेळी आम्ही मार्गी लावलेले ना, असं नाही फक्त आता निवडणुकीपुरतं आम्ही स्टेटमेंट करतोय. याचा अनुभव स्वतः शेतकऱ्यांनी घेतलेला आहे, त्याचे आपल्याकडे एव्हिडन्स आहे. वेळोवेळी जे आम्ही बाईट दिल्या आहे किंवा आपलं पेपरमध्ये प्रिंट होऊन आलेला आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, आणि लोकांचा जो विश्वास आहे तो ह्या माध्यमातून दिसतो. त्याच्यानंतर आज आपण बघतो की रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर इथे खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय, हायवेचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, शेतकऱ्यांचे विषय आपण मार्गी लावलेला आहे. महिलांसाठी बचत गटाचं काम आज माझ्या मतदारसंघात पण, म्हणजे मला तर कौतुक वाटतं बचत गटांच्या महिलांचं, की आज इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे की सगळ्या एकजुटीने आल्या. एक काहीतरी वेगळं त्यांनी ह्यावेळेस करायचा प्रयत्न केला की आमचा बचत गट सपोज XYZ नावाचा आहे, तर त्यांनी एकत्र येऊन एक स्पेसिफिक कलरच्या साड्या नेसून तिथे मतदानाला गेल्या. म्हणजे आज आपण विचार करा की ह्या सगळ्या गोष्टी ग्रामीण भागापर्यंत येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आज ग्रामीण भागापर्यंत सुद्धा आम्ही काम केलं आहे. केंद्राच्या सगळ्या योजना आपल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा अर्थ हाच होतो, आज देशाचा विकास म्हणजे जिल्ह्याचा विकास. तर नक्कीच हे मुद्दे निवडणुकीमध्ये बोलत असताना आज कारण ही निवडणूक शेवटी केंद्रीय निवडणूक आहे, देशाचीच निवडणूक आहे. हे काही स्थानिक मुद्दे म्हणजे काय माझ्या गावामध्ये खासदाराने येऊन आमची नाली साफ केली नाही किंवा माझं हे राहिले, ही त्याची निवडणूक नाहीच आहे. कारण की शेवटी देशाचं अस्तित्व ठरवणारी निवडणूक आहेच. 45+ दावा केला जात होता, आता मात्र निम्म्यावरती आलंय. काय कारण आहे असं वाटतं? मी तुम्हाला तेच सांगते की अजून निकाल आपल्या हातात आलेला नाहीये. जोपर्यंत परवा निकाल 5 वाजेपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आज त्याच्यावर बोलणं हे उचित नाही. विधानसभेलाही असंच ही विधानसभेची नांदी दिसते तुम्हाला? विधानसभा नक्कीच आता 3-4 महिन्यांनी म्हणजे पुढच्या येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये विधानसभा आहे आणि याचे परिणाम नक्कीच विधानसभेवर पण दिसतीलच. पण तिसऱ्यांदा सुद्धा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा आता युती होते नाही होत हा पुढचा विषय आहे. पण आज ज्या परिस्थितीमध्ये आज भारतीय जनता पार्टी आहे, तर मला विश्वास आहे की भविष्यातही शिंदेसाहेब आणि अजितदादा किंवा मनसे आहे, हे जे घटक पक्ष आहेत ते पण भारतीय जनता पार्टी सोबत असतील आणि पुढची निवडणूक पण आम्ही सगळे महायुती म्हणून लढू आणि चांगल्या जागा महाराष्ट्रामध्ये पण निवडूनच येतील. तुम्हाला किती मतांचं लीड मिळेल असं वाटतंय तुम्हाला? बघा, आता मतदारांनी किती मतदान केलेलं आहे हा शेवटी परवाच कळणारा विषय आहे. पण विश्वास आहे की यावेळेसही 1.5-2 लाखाच्या वरती मला लीड मिळेल. जे एक्झिट पोलचे जे निकाल आपल्याला पाहायला मिळत आहेत, तुम्हाला किती वाटतंय की ते खरे ठरतील असं? बघा, आज मी त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही, पण एक अंदाज आपण त्याच्यावरनं घेऊ शकतो की बाबा एक अंदाज एक म्हणतो की ते फुल असं नाही म्हणू शकत की बाबा जसं एक्झिट पोलने दाखवलंय तसंच काही घडणार आहे. ते एक अंदाज आहे, तर त्या अंदाजावरनं तर्क वितर्क सगळे लावले जातात. 4 तारखेला ठरेल काय? नक्कीच 4 तारखेला तर ठरेल. उत्सुकता जनतेला आम्हाला सगळ्या 4 तारखेला आहे. शेवटी तो निकाल आहे. माझी मुलगी 2 दिवसापासून म्हणते तुझा 1 दिवस राहिला, तुझा 2 दिवस राहिला, 3 दिवस राहिला. तर ऑफकोर्स ती भीती थोडीफार मनात असतेच. तर या होत्या रक्षा खडसे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मोदी सरकारने जो काही मागील काळामध्ये विकास केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदी होतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. तर दुसरीकडे आपला सुद्धा 1 ते 1.5 लाखांनी विजय होईल असा आत्मविश्वास त्यांना आहे. मात्र तरी सुद्धा मनात धाकधूक असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.